तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यभर कारवाईचा धडाका सुरू झालाय। बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत। 1 एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत 10 प्रतिबंधित कारवाया करण्यात आल्या। यामध्ये 54,70,901 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्ह्यातून 2 प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव देण्यात आला असून संबंधित पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाणा सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। सांगा मला तुम्ही तुकाराम मुंढे हे आयुक्त पदावर नियुक्त झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती कारवाया झाल्या? माननीय आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर आपल्याकडे जॉईन झाल्यापासून आपण प्रतिबंधित अन्न पदार्थ, ज्याला की गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू म्हटलं जातं, अशा आतापर्यंत आपण एकूण 10 कारवाया घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण जवळपास 54,70,901 रुपयाचे प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त केलेला आहे। त्यामध्ये वाहन देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि आपण 10 प्रकरणी संबंधितांच्या विरुद्ध FIR सुद्धा दाखल केलेले आहेत। आणि आता सध्या माननीय अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निर्देशानुसार 2 केसेसमध्ये मकोका सुद्धा आपण FIR मध्ये इन्व्होक केलेला आहे। त्यानुसार कारवाई देखील सुरू आहे। यापुढे जे विक्रेते संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीचा प्रयत्न करतील त्यांच्या विरुद्ध मकोका प्रस्तावित करण्यात येईल।